जी बोलते या सगळ्या चिखलफेकमुळे कुठेतरी कलाकार कोणत्याही गोष्टीवर भूमिका घेताना म्हणजे काचकूच करतात असं वाटतं का? भीती वाटते ना, कारण प्रसार माध्यम त्याला चुकीची प्रसिद्धी देतात. मग यामुळेच पुढे कधी काही म्हणूनच मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे की जर कुठलाही पुरावा नसेल तर प्रसार माध्यमांनी स्पेशली यूट्यूब चॅनल्सनी जर अशा काही बातम्या केल्या तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. इनफॅक्ट तशा पद्धतीचे निर्देश त्यांनी आत्ताच जारी करावे. सुरेश दासांनी फक्त माफी मागावी एवढंच तुमची मागणी आहे की जरी त्यांनी माफी मागितली तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी? मला ना प्रॉब्लेम एक दोन व्यक्तींनी बोलण्याचा नाहीये, या मला प्रवृत्तीचा त्रास आहे. हा प्रघात पडता कामा नये. कोणीतरी काहीतरी फार कष्टाने नाव कमवतो, कोणीतरी एक काहीतरी येऊन बोलून जातं आणि अख्खी इमेज डागाळते. स्पेशली महिलांच्या बाबतीत मी पुन्हा तेच म्हणेन की नाव घेताना त्यांनी 3 महिलांचं का नाव घेतलं? पुरुष कलाकार गेलेच नाहीत का परळल्या तरी कार्यक्रमाला? मी जेव्हा गेले होते कार्यक्रमाला तेव्हा माझ्याबरोबर सुद्धा प्रसाद खांडेकर, गौरव मोरे ही मंडळी होती. अमीर हडकर, आमचे सगळे कलाकार होते. त्यांची नाही नावं आली. त्यामुळे स्त्री कलाकारांना याच्यामध्ये बघू नये. राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थापायी TRP त्यांच्या अशा पद्धतीने वाढवू नये आणि गैरवापर करू नये. हिंदी असो किंवा मराठी सिनेसृष्टी